तर नमस्कार बघा सर्वांना, एक आनंदाची बातमी। आता मुंबईचा ग्राउंड कधी चालू होईल आणि त्यानंतर वयवाडीचा मुद्दा। गिरीशजी महाजन यांनी सांगितलं की वयवाड हा मुद्दा ह्या भरतीमध्ये न देता तो जी दिवाळीनंतर भरती होणार आहे 9000ची त्यामध्ये त्यांना चान्स देण्यात येईल मी असं बोललेलं आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कळून येईल। काय उमेदवारांचं म्हणणं आहे ते सांगा। पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघतात की अनेक तरुण आमचे या ठिकाणी माझ्याकडे संभाजीनगरला भेटले, जळगावला येऊन गेले, इथे आले। देवेंद्रची जी भेट त्यांनी मागितली देवेंद्रच्या बोर्डाच्या ठिकाणी झालेलं होतं। काल या संदर्भामध्ये मी देवेंद्र जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली। त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्सटेन्शन, कारण कोरोनाचा काळ गेला, त्यानंतर तारीख ठरली 22-23, पण त्यावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून आमचं वय जातंय, आमचं वर्ष वाया जातंय आणि म्हणून आपल्या समोरच मी देवेंद्रजीशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल। देवेंद्रजींनी सांगितलं 1 वर्ष एक्सटेंड करून आपण आता पुढे लगेच 9000 पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केल्या जाणार आहेत आणि लगेच कंटिन्यू, आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशन मध्ये जी प्रोसेस राहील। 9000 पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागेंची त्यावेळेला यांचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल। पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे। आपल्या समोर साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं देवेंद्रजींचं। मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल, अधिकारी राहतील आणि त्यातून सन्माननीय तोडगा आम्ही त्या ठिकाणी काढू। त्यांनाही ते मान्य झालं। देवेंद्रजींचं त्यांचं मी फोनवर बोलणं करून दिलेलं आहे, त्यातून त्यांचंही समाधान झालेलं आहे आणि मंगळवारी त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला येणार आहे। त्यांनी आता आपलं आंदोलन थांबवलेलं आहे। धन्यवाद। चला, वयवाडीची गोष्ट अशी आहे की सध्याच्या भरतीमध्ये वयवाड पाहिजे, 17000 जागा येतात, 22-23ची भरती आहे। वयवाडीचा मुद्दा आता महत्वाचा आहे, पुढल्या वेळेस महत्वाचा नाही, कारण त्यावेळेस अजून स्पर्धा वाढणार आहे। त्यामुळे ह्या पोरांना चान्स दिला तर ह्या भरतीमध्ये चान्स द्यावा अशी ही आमची कळकळीची विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट की एक संधीसाठी जी SCBC दाखले आहेत त्यांनी जरांगे पाटलांनी सगळ्यांचे दाखले मागवून घेतलेले आहेत, त्यामुळं त्यांना परत फॉर्म चालू करायला ही वेळ मिळेल। त्यामुळं पण ह्या आता गोष्टी पॉसिबल नाहीत, कारण काही जिल्ह्याचं ग्राउंड संपत सुद्धा आलेलं आहे। बघा, आता आपला आजचा व्हिडिओचा मुद्दा होता, तो मुद्दा म्हणजे मुंबई शहर पोलीस भरती कधी चालू होणार आहे। 10 जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यामधील भरती प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल। 10 जुलैपर्यंत जर पावसाने जर साथ चांगली दिली विद्यार्थ्यांना तर भरती प्रक्रिया ही 9-10 तारखेपर्यंत जुलैच्या हे पूर्ण होऊन जाईल। आणि त्यानंतर म्हणजे अंदाजे 10 तारखेच्या नंतर कधीही मुंबईचं ग्राउंड ही चालू होऊ शकतं, कारण तयाऱ्या सगळं झालेलं आहे। फक्त विषय कुठला असतो, ज्यावेळेस पूर्ण जिल्ह्यातील भरती संपून जाईल त्यावेळेस पोरांचा पण जास्त डोक्याला ताण नसतो आणि त्यानंतर पोलिसला ग्राउंडला सोयीस्कर होऊन जाईल। पण या ठिकाणी राहून एक मुद्दा येतो की जुलै महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो आणि जुलैमध्ये मुंबईमध्ये सुद्धा पाऊस हा जास्त होतो प्रत्येक वर्षी। मग यावेळेस डिपार्टमेंट पुढे एक मोठं चॅलेंज आहे की ते ही भरती प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण त्यांना करता येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यांचं एक पण ध्येय त्यांचं डिपार्टमेंटचं की कुठल्याही उमेदवाराला त्रास व्हायला नको आणि कुणावरतीही अन्याय व्हायला नको आहे। त्यामुळं जो विषय होता मुंबई शहर भरती प्रक्रियेचा, भरती प्रक्रिया सर्वात शेवटी जुलैमध्ये याला सुरुवात होणार आहे। त्यामुळं ज्या मुलांचा फॉर्म मुंबईला असेल, मुंबई शहर पोलीससाठी किंवा चालकसाठी किंवा बँड्समनसाठी असतील, ह्या लोकांनी तयार राहायचं, चांगली तयारी ठेवायची, कुठल्याही आमिषाला वगैरे बळी पडू नका आणि कुठल्याही गोष्टी ऐकून स्वतः डिमोटिवेट होऊ नका। चांगलं कणखरपणे मन स्ट्रॉंग करून तयारी करा आणि निराश न होता मी करेनच, आय कॅन डू इट फॉर दिस, ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून ते मला माझं ध्येय साध्य करायचे, मला हे मिळवायचं आहे, अशा गोष्टी मनामध्ये ठेवून ग्राउंडला सामोरे जा। निगेटिव्हपणा डोक्यामध्ये घेऊन ग्राउंडला जाऊ नका, त्यामध्ये लॉस हा तुमचाच होणार आहे। त्यामुळे तुम्ही हे गोष्ट ध्यानामध्ये ठेवा की निगेटिव्ह गोष्टी तुम्ही हद्दपार करा, पॉझिटिव्ह गोष्टी घेऊनच ग्राउंडला जा। तुम्ही ग्राउंडला कुठल्याही जा, कोणत्याही जा, फक्त मनामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, पॉझिटिव्ह विचार मनात पाहिजे, कारण एक पॉझिटिव्ह विचार खूप काही बदलू शकतो, पण एक निगेटिव्ह विचार सर्वस्व सुद्धा संपवू शकतं। त्यामुळे विचार हे डोक्यामध्ये पॉझिटिव्ह ठेवा आणि तयारीला लागा। जुलैमध्ये तुमचं ग्राउंड चालू होईल मुंबईसाठी आणि हॉल तिकीट जी प्रक्रिया आहे ते जुलैमध्ये
4 तारखेपासून बहुतेक चालू होऊ शकतं. 4 जुलैपासून हॉल तिकीट आणि 9 जुलैपासून 10 जुलैपासून तुमचं ग्राउंडला सुरुवात मुंबई जिल्ह्यासाठी होऊ शकते. हा व्हिडिओ मुंबईला ज्या मुलांनी फॉर्म भरलाय त्यांना शेअर करा. वयवाडचा मुद्दा होता तेव्हा समजला असेल, कारण गणेश महान बोललेत की वयवाड हे तुम्हाला पुढल्या भरतीमध्ये मिळेल. आता त्यासाठी यावरती चर्चा करण्यासाठी मंगळवारी आपल्या जे शिष्टमंडळ त्यांनी बोलवलेलं आहे. ही होती आजची मित्रांनो अपडेट. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. कुठले तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही, पण तुम्हाला योग्य माहिती ही वेळोवेळी मिळत राहील.